नमस्कार. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला जाणवते की अगदी पाषाण युगापासून सर्व प्राण्यांमध्ये मानवानेच प्रगती केली आहे आणि ही प्रगती सातत्यपूर्ण केली आहे. म्हणजे प्रगतीच्या एखाद्या टप्प्यावर मनुष्य थांबला नाही, तर उत्तरोत्तर त्याने प्रगतीचा एक एक टप्पा पादाक्रांत करत नवनवीन क्षितिजे तयार केली आणि तीही गाठली. विशेष बाब ही आहे की या प्रगतीच्या गतीचे त्वरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्सिलरेशन म्हणतो, ते सतत वाढवत नेले आहे. अश्मयुगापासून 18व्या शतकापर्यंत ही गतीची प्रगती फारच संथ होती. 18व्या शतकापासून मात्र ही प्रगतीची गती म्हणजेच त्वरण किंवा ॲक्सिलरेशन एकदम एक्सपोनेन्शियल म्हणजे घातांकीय स्वरूपात वाढले. 18व्या शतकापेक्षा 19व्या शतकात आणि त्याही पेक्षा 20व्या शतकात हा आलेख खड्या चढणीने वाढत गेला. याला कारणे अनेक असतील, काही ज्ञात असतील तर काही अज्ञात, परंतु ही प्रगती आश्चर्यकारक आहे आणि इथेच म्हणता येईल की अति सर्वत्र वर्जयेत. 20व्या शतकातील प्रगती माणसाला पचवता आली नाही आणि त्याचमुळे 21व्या शतकात त्याच्यात अपचनाचे दुष्परिणाम दिसायला लागले. दुष्परिणाम जरी 21व्या शतकात दिसत असले तरी त्याचे घाव मात्र 20व्या शतकातील प्रगतीच्या गर्भात लपलेले आहेत. नमस्कार, मी अनिश उपेंद्र बेल्लुरकर विषय मांडतोय 20व्या शतकाच्या खांद्यावरील 21व्या शतकाची उलटी पावलं. गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो, परंतु ही व्याख्या काही अंशीच बरोबर आहे, पूर्णतः नाही. याचा काही भाग हा आळस ही शोधाची जननी आहे असा देखील आहे असं मला वाटतं. सुरुवातीला गरज असते, परंतु नंतर तिची जागा आळस घेतो आणि ह्या आळसामुळेच घात होतो, नव्हे झालाच. 20व्या शतकात सुरुवातीला माणसाने काही अंशी गरजेपोटी आणि नंतर हव्यासापोटी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर प्रचंड प्रमाणात केला. त्यासाठी वारेमाप उत्खनन केलं. हे करत असताना बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त नको तिथे वापर केला. हमर SUV सारखी गाडी तयार करणे हे यासाठी उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी मला गांधीजींचं एक वाक्य आठवतं की पृथ्वी ही सगळ्यांच्या गरजा पुरवण्यासाठी पुरेशी आहे, पण सगळ्यांचे हव्यास पोषण्यासाठी नाही. काटकसर सारखे शब्द आपण धाब्यावर बसवले. नवीन पिढीला आपण भीक मागायला सुद्धा जागा ठेवली नाहीये, कारण येत्या काही वर्षात खनिज साठ्याच्या बाबतीत सर्वच देश भिकारी होणार आहेत हे सांगण्यासाठी काही ब्रह्मदेवाची आवश्यकता नाहीये. बरं, हे कमी होतं म्हणून की काय, परंतु ह्याच काळात म्हणजे 20व्या शतकात माणसाने आणखी एका राक्षसाला जन्म दिला आणि त्याचं नाव ठेवलं प्लास्टिक. आईन्स्टाईनचा ऊर्जेबद्दलचा सिद्धांत या प्लास्टिकलाही काही अंशी लागू पडतो. प्लास्टिक कॅन बी क्रिएटेड बट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. खरं म्हणजे या प्लास्टिकचा शोध फार महत्वाचा आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला स्वस्त पर्याय उपलब्ध झाले, परंतु नंतर इथेही गरज हा विचार मागे पडला आणि तिची जागा चैन आणि हव्यास यांनी घेतली. जनावरांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या, तांदळात प्लास्टिकचे दाणे, अशी एक ना अनेक उदाहरणे. म्हणून म्हटलं हा भस्मासूर आपले भस्म केल्याशिवाय शांत होणार नाही. 20व्या शतकातल्या प्रचंड प्रमाणात कारखानदारी, त्याला जोडून गाड्यांचा वापर, रसायनांचा वापर यामुळे पाणी, हवा, माती यांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं, होत देखील आहे. बरं, यासाठी मोठ्या प्रमाणात परिषदा झाल्या, परिसंवाद झाले. ग्रेटा थनबर्ग, ऑटम पेल्टियर यासारखे ह्या पिढीचेही लोक पुढे आले, परंतु परिणाम म्हणावा तितकंच नाही. आर्थिक विकासाच्या नावाखाली सर्वच देश औद्योगिकीकरण वाढवत आहेत. जागतिक तापमानात वाढ होणे, निसर्गाचा समतोल ढासळणे, ओझोनचा थर कमी होणे वगैरे सारखे प्रकार ही गेल्या शतकाचीच देण आहे. इथे डेव्हिड सुझुकी यांचं मत मला तंतोतंत बसतं असं वाटतं. जणू काही आपण सर्वजण एका बसमध्ये आहोत जी की दरीत जाऊन कोसळणार आहे, पण लोकांची भांडणं खिडकीची जागा कोणाला मिळणार ह्यासाठी चालली आहे. औद्योगिकीकरणामुळे समाज रचनेवरही काही दूरगामी परिणाम झाले. एकत्र कुटुंब पद्धतीत बदल होऊन आता विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. त्यामुळे माणसं एकमेकांपासून दुरावली, माणसं स्वकेंद्रित झाली. यातूनच मग डिप्रेशन सारखे आजार सुरू झाले. मानसिक दुरावस्था, इंटरनेट, मोबाईलचा अतिवापर, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, नरेंद्र दाभोळकर यासारख्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न करून देखील 2018 मध्ये दिल्लीत पुरारी मृत्यूकांड सारख्या गोष्टी होणं, पाळमुळं जरी गेल्या शतकात रुजलेली असली तरी AIचा उद्रेक आत्ता होणं, अंतराळ कचरा, महाशक्तींचे अंतराळ कार्यक्रम फक्त आणि फक्त शीतयुद्धाचे फलित असणे, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रोजेक्टचे प्रमुख शास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपनहायमर यांचं आय एम बिकम डेथ, द डिस्ट्रॉयर ऑफ वर्ल्ड्स हे खेदजनक वाक्य आणि त्यात मांडलेल्या भीतीनुसारच होणारा अणुशक्तीचा विध्वंसक वापर, अशी किती उलटी पावले गणायची आहेत. हे सर्व पाहून असं वाटतं की 20वं शतक खरंच प्रगतीचं होतं का? कदाचित असेल, परंतु त्यातच आपल्या अधोगतीची आणि उलट्या पावलांची बीजं पेरली गेली आहेत. मग ह्याला प्रगती कसं म्हणणार? ह्याला तर छद्म प्रगती असंच म्हणावे लागेल आणि याला निश्चितच 20वं शतक जबाबदार आहे. धन्यवाद.